वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहे भायखळा झूमध्ये, जे की लोकेटेड आहे भायखळा स्टेशनपासून जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर. इथे एक म्युझियमसुद्धा आहे, पण ते म्युझियमचं काम चालू असो, ते म्युझियम बंद आहे आता सध्या तरी. त्याचा काही अपडेट नाही आहे की ते कधी ओपन होईल. सो आत्ता आपण झू एक्सप्लोअर करूया. हे झू वेडनेसडेला बंद असतं आणि सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत चालू असतं. इथे मला माईक लावायची गरज नाही पडत आहे, बिकॉज इथे एन्व्हायरमेंट आणि एवढा बॅकग्राऊंड नाईज वगैरे नाही आहे. सो येस, लेट्स एक्सप्लोअर. आणि ॲनिमल्स वगैरे 10:15 10:30पर्यंत येतात, तर तोपर्यंत आपण नॉर्मल बघूया जे असेल ते. सो येस, इथलं एन्व्हायरमेंट आणि फोटोज खूप छान येतील, तर बघूया. तर इथे आता सगळ्यात पहिले हा एक प्राणी आहे, स्लॉट बियर, अस्वल. तर हा आत्ता सकाळीच आहे इथे, बाकीचे नाही आहे. ते तिकडे गेला तो मी येस्तोपर्यंत. कुठे गेला तो? तिकडे आहे, त्या साईडला दिसेल. आला आला, किती क्यूट आहे. आत्ता आपण बघूया वाघ, पण तो असेल की नाही माझा पोपट होऊ शकतो. सकाळी सकाळी नाही सोडत त्याला. बघूया. इथे माहिती लिहिली आहे. नाही, वाव. ओ शिट, 3 आहे. इकडे का नाही येते हा? या पाण्यामध्ये उड्या मारतो ना तेव्हा मस्त दिसतो, पण तो येतच नाही. आत्ताच सोडला, त्याचा मूड नसेल. टिफिन खाऊया, मग आपल्याला भूक नाही लागणार ॲनिमल्स बघायला. आहेत स्पॉटेड बियर, म्हणजेच चितळ. त्यांच्याबद्दल लिहिलं इथे. रेंज नाईस. ते कसे झुंड करून एकत्र उभे आहेत. सिंगल आहे तिकडे. त्या साईडला नेटचं तिकडे दुसरं आहे काहीतरी. मी काय दाखवलं? कॅटो. राक्षस आहेस काय तू? तुझे डोळे तर राक्षसासारखे वाटतात. इकडून पेंग्विन आहे आणि त्या साईडला दुसरे आहेत. तर पहिले पेंग्विन बघूया, गर्दी झाल्यावर जाऊ देत नाहीत ते. ह्या साईडला पहिले बार्किंग बियरच बघून जाऊया, मग परत ह्या साईडला यायला नाही लागणार. किती छान व्हिडिओ येतो इथे. कसा किती मोठा आहे, वय झालाय वाटतं त्याचं. मला एक फुल पाहिजे, क्यूट. पेंग्विन बघूया. पेंग्विन कधी आले होते इकडे? 2018मध्ये. हां, आणि त्यापासून ते आहेत. पेंग्विनचं खूप सारे पेंग्विन आहेत तिथे, मेंटेन करून ठेवले. हा गाईड आहे. ह्याच्या अकॉर्डिंग तर मी जाणार नाही आहे, कारण की मी ऑलरेडी एकदा आले, तर मला माहिती आहे. इथेच ना वरती बॅट बघ, बॅट आहेत. बॅट वरती लटकलेले दिसलं हे बघा. हे बॅट लटकलेत. हे थोड्या वेळाने खूप जास्त होतील इकडे वरती. आपण इकडे आलो आहे पेंग्विनच्या इथे. इथे फूड कोर्ट म्हणजे असं छोटंसं आहे बॅक साईडला. पेंग्विन बघून झाल्यावर ते पण दाखवते.
माझा हात तर लेट्स गो. पेंग्विन आज कमी सोडलेत अजून. हे दोनच. यो आणि कमी सोडले नाही ते तर खूप आहेत. ते लपलेत थोडे थोडे पाण्यामध्ये. फक्त 2-3 आहेत. ए बघ क्यूट. तिकडून येतोय चालत. मला वाटलं तो उडी मारेल. या फूड कोर्टबद्दल बोलत होती. जस्ट पेंग्विनच्या इथून एक्झिट केल्यावर हा फूड कोर्ट आहे. इथले पॉपकॉर्न छान असतात. फूड कोर्ट आहे हा पूर्ण. सकाळी आलं म्हणून हा खाली दिसतो. आता फूड कोर्टमध्ये बसली आहे मी थोडा वेळ आणि अजून सगळे बाहेर आले नाही आहेत. पेंग्विन बघितलं. पेंग्विन तर असतातच. 9:30ला ओपन होतं तेव्हा पण असतात. कॅरेमलवाले पॉपकॉर्न्स घेतलेत मी. तर ते खाऊया आपण आणि मग जाऊया. ए यार मी नुसती पाडते आज. हे आपल्याला बघायला भेटेल तरस आणि बिबट्या. म्हणजे आळशी आहे हा. झोपला इथे. तो तिकडे उड्या मारतो. आला काय? आला आला. काय करतोय हा? मॉर्निंग एक्सरसाइज चालू वाटतं ते. आज सगळे मला झोपलेले भेटत आहेत. हा पण मस्त झोपला आहे. हा आला ना तर हा असं ह्याच्यावरून मस्त चालतो. मग तो इकडे जातो. मग पाण्यात पण जातो. पण तो उठतच नाही तर काय करेल. लेपर्ड, चित्ता आणि लेपर्डबद्दल. गुफेत चाललाय. गेला परत बाहेर आला. राऊंड मारायला गेला तर हा असं वाटतं. हा क्लासला एकदा एक्झिट करताना इकडे येऊन बघेल. जर हा उठलेला असेल तर दाखवेल व्हिडिओ. नाहीतर बॅड लक. किती जोरात बोलते ही काकी. त्यांना वाघ जवळ आला. तो मला दिसलं ते की जवळ आला. सो मी पळत आली इकडे.
आता तिथे ना स्कूलचे मुलं आले होते पिकनिकला. ते खूप एक्सायटेड होतं ते बघून वावला. आता पण जाऊया मगर बघायला. ती आता रिसेंटली झाली आहे 1 वर्षाआधी आय गेस. बघूया इकडे आहे बोलले ते विचारायला लागेल. तिथे ना कासव आहेत पहिले आणि त्याच्या मागे ते असं मगरचं बनवलं आहे. ते छोटासा बटरफ्लाय फिरतो. आता आपण आलोय कासव बघायला. टर्टल हां इथे ह्या रस्त्याने जात होती मी, जो की जातच नाही तिकडे ब्लॉकच्या चक्करमध्ये. तर इथे 2 टाईपचे टोटाईज आहेत, कासव आहेत. एक मातीतला आणि एक पाण्यातला. इथे मातीतला आहे. हां इथे आहे मातीतला, दाखवते मग पाण्यातला. ओके. ते रिफ्लेक्शनमुळे थोडे क्लिअर नाही दिसत आहे. तिकडे पण आहेत. हां तो दिसतोय. इकडे पण येतो. ते शेल्स किती मस्त आहेत, त्यांचं कवच. हे पाण्यातले पण कसं कुठे पिलं. टॉर्टॉइसच्या जस्ट बाजूला वरती बर्ड्स आहे. तर पहिले ते बघूया आणि मग जाऊया मगर बघायला. मगर अरे स्टार्टिंगचा एलिफंट तर राहिलाच अजून, तो नंतर लास्टला एंडिंगला. आत्ता आपण आलो आहे पिकॉक आहे इथे. लास्ट टाइम तर तिथे बसला होता पण त्याने पिसाले नाही फुलवलं. ह्यावेळेस पण नाही वाटतं. आता खूप सारे बर्ड्स आहे तिकडे. हे ह्या नेस्टमध्ये बसले नाही. बांबू पुढे बघूया. पुढे हे कोणते बर्ड्स आहे तिथे निघा. हे स्क्विरेल, खारुताई. ही एकटी काय करते इकडे. अजून असतील. पोपट आहे पोपट. हा कोणता बर्ड आहे. पोपट माझं घर. या पेंटिंगला बघून एक मूवीची आठवण आली. ही मूवी तुम्हाला आठवली असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तिकडे जाऊन बसल्यात की असे. कसं बसलं आहे टोकाला. मेन मोटिव्ह आहे आपला काय आहे, मगर. मगाचपासून मगर मगर करते. ऑक्टोपस पण आला पाहिजे इकडे. आणि इथे काय होतं, टायगर आणि अजून एक आहे हरिण नाही काहीतरी आहे अजून एक, जे दोन्ही यायचं बाकी आहे. साप पण येणार होते पण सापची गरज नाही. साप माझ्या इथे खूप दिसतात. अजून इथे पण एक नकली साप आहे दिसला. इकडे नकली साप आहे. आलं मगर मगर. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मगर क्रॉकोडाईल. तर इथे 2 ऑप्शन, एक खालून आहे आणि एक वरून आहे. पहिले वरून बघूया मग खाली जाऊया. ती स्कूलची मुलं आहेत सगळी खाली. वरून बघूया. वरून दिसत नाही आहे.
खाली जाऊन खालून बघूया. खाली कुठे दिसते का? इथे नकली मगर आहे ही वाली. ओ पाण्यात तरंगते ती. स्ट्रक्चर खूप छान बनवलं आहे, मेंटेन पण केलं आहे असं बरोबर. फक्त इथे एकच मगर आहे आता, लास्ट टाइम 3 होत्या मी आली होती तेव्हा. आणि ही पण फ्लोट करते, पाण्यात तरंगते आहे. ही इकडे बसली आहे, ही दिसलीच नाही. एकदम कट टू कट एजला बसली आहे. वरून ट्राय करूया परत बघायला. ही इकडे येऊन झोपली आहे कशी. खाली त्या काकांनी सांगितलं वरतून दिसतील, तेव्हा समजलं की 3-4 आहेत. चलो आता पुढे जाऊया. इथे गार्डन पण आहे छोटंसं. सगळे शाळेची मुलं आहेत, पिकनिकला आली आहेत. आमच्या वेळेस स्कूल टाईमला आम्हाला असं इकडे राणीबाग वगैरे नाही घेऊन यायचे. एकतर 1st to 4th पर्यंत फिक्स होतं. तो बूट आहे ना कुठला, तर मला नाव नाही आठवत आहे. आणि त्याच्यानंतर मग टिकुजिनीवाडी आणि SL वर्ल्ड इमॅजिका, बस. किंवा कधी मूवीला, बस. ह्याच्या अलावा असं इकडे घेऊन नव्हते. सो येस, जसं मी स्टार्टिंगमध्ये म्हणाली की इथे एक म्युझियम पण आहे. जस्ट एंटर केलं ना राणीबागच्या तिकीट काउंटरच्या अपोजिटलाच आहे ते. पण ते म्युझियमचं काम चालू आहे सध्या, सो ते बंद आहे. आणि ते म्युझियम मग खूप छान आहे. म्हणजे त्या म्युझियममध्ये तुम्हाला डॉक्टर्सबद्दल माहिती मिळेल. आणि तिथे तुम्हाला आर्किटेक्चर्स, म्हणजे जे पुराण्या हे माझ्या भावाचं सवय लागली आहे मला पुराण्या बोलायचं. जुन्या काळातली वस्तू, जुन्या काळात जे वापरलं जात होतं ते सगळं बघायला भेटेल. सो आता ते बंद आहे, तर बॅड लक. मी लास्ट टाईम आली होती तेव्हा मला माहिती नव्हतं की ते म्युझियम आहे. तिथे एंट्री फीस 20 रुपीज आहे असं मला समजलं होतं गुगलवर. पण आता ती एंट्री फ्री आहे. आणि पण ते म्युझियम सध्या बंद आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणालीच की मी इथे माईक लावायची गरज नाही पडत आहे मला, बिकॉज इथलं एन्व्हायरमेंट आणि बॅकग्राऊंड नॉईज नाही आहे बिलकुल. आहे तर फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. सो माझा आवाज ऑफकोर्स तुम्हाला ऑडिबल असेल. आता मी ऑलमोस्ट हाफ कवर केला आहे. फक्त आता माकड आणि त्या साईडला अजून एक पानगेंडा आहे वाटतं, तेवढं बघितलं की मग डन फॉर टुडे. आणि मेन स्टार्टिंगचंच अट्रॅक्शन एलिफंट, म्हणजेच हत्ती बघायला नाही भेटला, कारण की मी डायरेक्ट पुढे आले.
तर त्या जाताना हत्ती पण दाखवते. आणि हां, ॲक्वा ॲनिमल्स म्हणजे पाण्यातले पक्षी पण आहेत. ते पूर्ण ओपन आहेत. तिथे नेट लावली आहे फक्त वरती आणि बाकी पूर्ण ओपन ठेवले आहेत. सो ते पण आहे, तर ते लास्टला जाताना दिसेल. ते दोन्ही बघूया. माकड. आता हे लास्ट एक एंट्री करतो त्याच्या बाजूलाच आहे आणि हे झालं की मग एक्झिट आहे राणीबागचं. सो इकडे जाऊया. अँड डन फॉर टुडे. किती क्यूट दिसत आहे. हे स्टॅच्यू सारखे का उभे आहेत? किती सारे बर्ड्स आहेत. सो आता आपलं सगळं बघून झालं आहे. आता आपण एक्झिट करतो आहे. आणि आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर आजचा ब्लॉग राणीबागबद्दल होता आणि जे कवर केलं आहे. सो येस.